नमस्कार, मी आता आलेलो आहे आरटीओ ऑफिसला आणि एक गाडी दिसली मला निर्भय महाराष्ट्र पार्टीची आणि हे साहेब आहेत इथे. हे फक्त जे काही आरटीओची नियमानुसार जी फीज आहे त्यातच लायसन्स काढून देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय चार्जेस लागतात आणि काही प्रतिक्रिया आहे काही ग्राहकांच्या, तर त्या पण आपण घेणार आहोत. सर कशी आपली सर तुम्ही काय काम करून आला तिथे? लायसन्स ओके. आणि किती रुपये खर्च आहे त्याला एक साधारण? खर्च काहीच नाही, आतापर्यंत काहीच नाही, रुपये लागला. अच्छा, कसं वाटतं तुम्हाला इथे यांची सेवा जी आहे ती? तर लगेच तत्पर सेवा देतात, तत्पर. सांगितलं का लगेच. अच्छा, घेऊन या. आणि हे जर तुम्ही एजंट थ्रू गेला असता तर किती लागले असते? एजंटकडे गेलोच नाही. आता आपले माणसं असल्यावर काय एजंटकडे जायचं? त्यांनी तो गेला बॅकलॉगचा पेपर याचे ना एजंट लोक 500 ते 1000 रुपये घेतात. पण आता हे बघा याच्यावर ऍप्लिकेशन नंबर आलाय, मधून पेपर जाऊन आलाय, हा व्हेरीफाय झाला. करेक्ट आहे. 6/2/2025 तर त्यांनी ऍप्लिकेशन नंबर कम्प्लीट करून दिली. याचा खर्च एजंट घेतो 500 ते 1000 रुपये. पण आता एक कस्टमर समोर आहे आपला, त्यांना किती पैसे लागले रुपये? 1 रुपया घेतला नाही. फुकट. म्हणजे हे काम आहे ना फुकट. फ्री मध्ये क्या बात काय आहे. होतं फुकट. आणि दुसरी गोष्ट असे की मोबाईल अपडेट, आरसीला मोबाईल अपडेट करणं जे काम आहे त्याला 500 ते 1000 रुपये एजंट. आपण किती घेतो? ते पण फुकट आहे. क्या बात आहे. आणि हे सर्व काही ऐका, 1 रुपया पण नाही आहे त्याला खर्च. तिसरी गोष्ट, मीटर पासिंग असते रिक्षा, त्यांना 2000 रुपये दंड असतो. किती? 2000 रुपये. तो आपण 0 करून टाकतो, तिथे पैसे वाचतात. त्याच्यानंतर ते सकाळी मीटर पासिंगला गाडी लावतात, मीटर पासिंगला आपल्याकडे 0, त्याचे पैसे आपण घेत नाही. आपल्या संघटनेमध्ये मग एवढं होतं कसं त्यांचं? त्याच्यासाठी आपण काय करतो, त्यांची आपण पावती काढून देतो 150 रुपयाची. ओके. त्यांना वार्षिक कार्ड देतो आपण, आय कार्ड. तर हे आय कार्ड आपण 150 मध्ये देतो, 150 रुपयाला. त्याच्यावर त्यांचा फोटो असतो, त्याला 1 वर्षाची मुदत असते. आणि हे आय कार्ड आहे ना नुसतं वाहतूक संघटनाच नाही, या आय कार्डवरती आपल्या पक्षातले जे कामं चालतात, सरकारी कार्यालयामध्ये त्याला प्रॉब्लेम आला, हॉस्पिटलला प्रॉब्लेम आला, त्या ठिकाणी आय कार्ड दाखवलं, त्याची फी माफ होते त्या ठिकाणी. त्याच्यावर चांगल्यापैकी उपचार होतो. खूप चांगलं काम करतायत सर तुम्ही. त्यानंतर बाकीचे आपण कमर्शियल गाड्या करतो, ट्रक 10 टायर 12 टायर, हायड्रा हाऊस, मग मोठ्या गाड्या. म्हणजे जेवढी मोठी गाडी तितके जास्त पैसे. मी काय म्हणतो, जेवढी मोठी गाडी तितके पैसे कमी. तर आपल्याकडे कमर्शियल गाडी 1100 रुपये ते 1600 रुपये या रेटमध्ये कोणतीही गाडी आणून पासिंग करून घ्या. हे आपल्याकडे 3 वर्षापासून चालू कमर्शियल गाडी. आणि चौथी गोष्ट, जे परमिट आहे तर ते नवीन परमिट वाटतोय आपण, तर नवीन परमिटला आपण इथे घेतात 15,000, 8,000, 5,000 असे वेगवेगळे रेट चालू. माणूस बघू, जवळचा माणूस असेल तर 5,000, लांबचा माणूस असेल थोडासा 8,000, त्याच्यापेक्षा लांबचा असेल तर तो 15,000, आणि ग्रामीणमधून आला का 25,000. अरे बाप, याच्यापेक्षा कमी रेट नाही. आपण किती पण करतो? तो परमिट आपण देतो त्यांना 700 रुपये. अरे बाप. आजच सकाळी ते परमिट झालं बरं, लेडीजला परमिट देतो बरं का आपण. आणि ते पण सर्व्हिस किती दिवसामध्ये? सर्व्हिस एका दिवसात. एजंट घेतल्यानंतर 1 ते 3 महिने परमिट हातात, ऍप्लिकेशन 6 महिन्यात गाडी घ्यायची. आणि ही आहे यांची संघटना निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि हे आहेत यांचे नेते मार्गदर्शक जितेंद्र भावे गुरुजी आमचे. यस. आणि त्यांची सावली आहे, त्या सावलीखाली आपण इथे खूप सुंदर काम करताय. आणि त्यांना देतो आपण त्या पद्धतीने. आता तिसरी गोष्ट असं आहे की महिला सशक्तीकरण, लाडकी बहीण योजना 1500ची 2100 झाली, 2100 रुपये महिन्याला देणार. आणि कुठपर्यंत देणार त्या सर्वांनाच माहिती आहे, कुठपर्यंत निघणार, 5 वर्ष 3 वर्ष. पण आपल्या पक्षातून महिलांसाठी लाईफ टाईम कंडक्टर लायसन्स, रोजगार किती महिन्याला मिळणार? तर महिन्याला 5 ते 10 हजारची नोकरी कायमस्वरूपी भेटून जाणार तिला. त्याची मदत इथून होते. कंडक्टर लायसन्स फक्त 1,000 रुपये. कंडक्टर लायसन्स फक्त 1,000 महिलांसाठी. निर्भय महाराष्ट्र पार्टी पक्ष आणि वाहतूक संघटनेमार्फत ही स्कीम चालू केलेले. अप्लाय पण झाले, मोबाईलमध्ये आलेले चालेल, त्यांना भेटून जाईल. त्यांची आपण रोजगार हमी पण आपल्याकडे घेतोय.
आपण फुकट्याचे पैसे वाटत नाही, त्यांना आपण स्वावलंबी बना इनफॅक्ट सेवा देताय तुम्ही. सेवा देतोय आणि ते त्यांना कायमस्वरूपी उत्पन्न चालू आणि जर इथे यायचं असेल तर आणि कसं यायचं? ते उत्पन्न त्यांना लाईफ टाईम असल्या कारणाने ते निरंतर जिवंत राहणार त्याच्यामध्ये. Yes. असं नाही का आज एक विषय घेतले पुढचा विषय नाही भेटते नाही भेटते तसा विषय नाही. तर महिला सशक्तीकरण ते पण याच्यात चालू आहे. अशा अनेक गोष्टी आहेत जर ज्या मलाही माहित नाही. 65 प्रकारचे लायसन बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे. 4Bचं लायसनही आपल्याकडे, बाप हायड्राचं लायसनही आपल्याकडे, क्या? कंटेनरचं लायसनही आपल्याकडे, प्लॅनचं लायसनही आपल्याकडे. जबरदस्त. जर इथे जर यायचं असेल आणि तुमची सेवा जर घ्यायची असेल तर कसं आहे? सोमवार ते शुक्रवार आरटीओ ऑफिस 1 नंबर गेट या ठिकाणी ही आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी हा कंटिन्यू सेवेमध्ये असतो. हा कमीत कमी 3 वर्षापासून सेवेमध्ये असतो आणि हळूहळू करून आता या ठिकाणी सर्वांना काम शिकवतो. कारण की अशी मला 57 लोक तयार करायचे. या 57 लोकांना मला सर्व ठिकाणी पाठवून द्यायचे. 57 जिल्हे. 57 जिल्हे. त्यापैकी 3 लोक आपले कार्यरत झालेले, जळगाव, चाळीसगाव क्या बात. या 2 ठिकाणी इथून ट्रेनिंग होऊन ते कम्प्लीट झालं. 3रं न्यू बॉम्बेला पण चालू होऊन जातं. 4थं नांदेडमध्ये हळूहळू चालू झालेलं आहे. संभाजीनगरमध्ये चालू झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना ट्रेनिंग. खूप चांगली सेवा आहे. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद. हे करता येते निर्भय महाराष्ट्र पार्टी मार्फत जितेंद्र भावे सरांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात. आणि हे आहेत योगेश कायस्थ, त्यांच्या साथीला होते खरोटे काका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.